संधी दिली त्याबद्दल आपला आभारी आहे. खूप खूप सन्माननीय धन्यवाद. सदस्य आदित्य ठाकरे, सन्माननीय सदस्य वरुण सरदेसाई. अध्यक्ष महोदय, आज मी सत्ताधाऱ्यांच्या वतीने जो 293चा प्रस्ताव आहे त्यावर बोलायला उभा आहे. हा प्रस्ताव बहुतांश उच्च व तंत्र शिक्षण विभागाशी संबंधित असल्या कारणानं याच्या सुरुवातीलाच नॅशनल एज्युकेशन पॉलिसी या संदर्भात त्याचं मेन्शन केलं गेलेलं आहे. खरं तर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी वाचली तर देशाच्या आपल्या या पुढचं भविष्य घडवण्याकरता, पुढची पिढी घडवण्याकरता एक अत्यंत चांगली पॉलिसी आहे. 2020 पासून आत्ता 2026 आलं. दुर्दैव हे आहे की केवळ घोषणा, अनाउन्समेंट, कमिटी, स्टिअरिंग कमिटी याच्या पलीकडे अंमलबजावणी आम्हाला कुठेच ऐकायला मिळत नाही. या प्रस्तावामध्ये सुद्धा आधीच्या सरकारने कमिटी केली आणि आता अंमलबजावणीसाठी अजून एक स्टिअरिंग कमिटी केली, एवढ्या पुरता तो उल्लेख आहे. आज महत्त्वाचं काय आहे की 2020 पासून आता आपण 2026 मध्ये आलो. 20 साली मोदी साहेबांनी याचं इंट्रोडक्शन केलं. आत्तापर्यंत महाराष्ट्राच्या किती विद्यापीठात, किती कॉलेजमध्ये नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या नुसार आपण नवीन शिक्षण द्यायला सुरुवात केली, हा मूळ प्रश्न आहे. या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर मल्टी डिसिप्लिनरी एज्युकेशन घेता येतं. म्हणजे इंजिनिअरिंग करत असताना कोणाला सायकोलॉजी शिकता येईल, कोणाला इकॉनॉमिक्स शिकता येईल. दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये आज असं एकही कॉलेज नाही जिथे असं मल्टी डिसिप्लिनरी एज्युकेशन घेता येते. या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये फ्लेक्झिबल करिक्युलम ठेवलेलं आहे. आज एकही विद्यापीठ नाही, एकही कॉलेज नाही जे फ्लेक्झिबल करिक्युलम शिकवते. आणि सगळ्यात महत्त्वाचं जर काही दिलेलं आहे तर ते म्हणजे ॲकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स. म्हणजे जर एखाद्या विद्यार्थ्याला एखाद्या कॉलेजमधनं त्यांनी क्रेडिट घेतले तर उद्या जाऊन त्यांनी जिल्हा बदलला, त्यांनी राज्य बदललं, त्यांनी दुसऱ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली तरी त्याला तेच क्रेडिट कंटिन्यू करता येतील. त्यांनी उद्या करिक्युलम चेंज केला, त्यांनी उद्या कोर्स चेंज केला तरी आधीचे क्रेडिट हे फॉरवर्ड केले जातील. हे जे काही मूळ आहे याची कुठेही संकल्पना होत नाही. म्हणजे जर एखाद्याचे आई वडील शिफ्ट झाले तर मग त्याला तेच पुढे कॉलेज एज्युकेशन कंटिन्यू करता येईल. हे जे काही NEP मध्ये आहे याची अजूनही अंमलबजावणी होताना कुठेही दिसत नाही. आणि म्हणून माझा मूळ प्रश्न सरकारला हा आहे की NEP किती चांगली आहे याबद्दल बोलायच्या ऐवजी सरकारने त्याची अंमलबजावणी किती केली आहे याचं उत्तर माझी अशी अपेक्षा आहे की सरकारने द्यावं. किती शिक्षकांना, प्राध्यापकांना याच्याबद्दल माहिती दिली गेलेली आहे, किती प्रशिक्षण वर्ग भरवले गेलेले आहेत, कधीपासून किती विद्यापीठांमध्ये, किती कॉलेजमध्ये NEPची अंमलबजावणी केली जाईल, ग्रामीण भागामध्ये जो क्रॉस करिक्युलम आहे याच्या संदर्भात आपण कशी अंमलबजावणी करणार आहोत, या सगळ्याची माहिती ही आम्हाला मिळेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. यामध्ये पुढे फॉरेन युनिव्हर्सिटीज ज्या काही नवी मुंबईमध्ये येणार आहेत या संदर्भात सांगितलं गेले. खरं तर आज माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्या संदर्भात मार्गदर्शन केलं. मी गेल्या अधिवेशनात सुद्धा म्हणालेलो, माझे एक 2-3 मूळ प्रश्न आहेत. एकतर या फॉरेन युनिव्हर्सिटीजना नवी मुंबई सारख्या ठिकाणी 250 एकर जागा देण्याची गरज काय होती. आज आपल्याकडे IIT मुंबई असेल, बिट्स असेल, अशी अन्य IIM असेल, इतकी चांगली विद्यापीठं असताना आपण बाहेरच्या लोकांना इकडे बोलवतोय आणि त्यांना आपली जी पब्लिकची जागा आहे, आपली जी हजारो कोटींची जागा आहे ही आपण त्यांना जवळपास मोफत देतोय. बरं, मोफत देतोय तो देतोय, ती आपण कुठल्या विद्यापीठांना देतोय? युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क, युनिव्हर्सिटी ऑफ ॲबरडीन, युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया. ज्यावेळी या सगळ्या युनिव्हर्सिटीजची मी माहिती घेतली, पटकन इंटरनेटवर जाऊन पाहिलं, असं लक्षात आलं की या युनिव्हर्सिटीजना दुर्दैवाने ते ज्या देशातले आहेत त्या देशातले विद्यार्थी सुद्धा पसंती देत नाहीत. ज्या देशांमध्ये युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क आहे, ज्या देशामध्ये युनिव्हर्सिटी ऑफ ॲबरडीन आहे, ज्या देशामध्ये युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया आहे, तिकडचे विद्यार्थी सुद्धा या युनिव्हर्सिटीमध्ये जायला तयार नाहीत. मग आपलं असं काय त्यांच्याशी प्रेम आहे की आपण त्यांना इकडे शेकडो एकर जागा ही मोफत देतोय. बरं, अजून थोडीशी माहिती घेतल्यानंतर कळलं थेट करार आपण युनिव्हर्सिटी सोबत पण नाही केलेत. आपण करार कसे केलेत? करार करताना 49% पार्टनरशिप ही एका प्रायव्हेट इक्विटी एज्युकेशन फर्मची आहे, ज्याचं नाव आहे एरुडिटस. म्हणजे 51% केवळ युनिव्हर्सिटी आहे. हा कोण एरुडिटस? 250 एकर जमीन नवी मुंबईची आपण या एरुडिटस नावाच्या कंपनीला का दिली आहे? ही देत असताना कुठलं टेंडर मागवलं गेलेलं, हे देत असताना कुठले निकष सांगितले गेलेले,
आपल्याला जर बाहेरची विद्यापीठं आणायची होती तर एखादं आपण ऑक्सफर्ड आणायला पाहिजे होतं, एखादं केम्ब्रिज आणायला पाहिजे होतं, एखादं लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणलं असतं, हार्वर्ड आणलं असतं, कोलंबिया आणलं असतं, स्टॅनफोर्ड आणलं असतं, आम्हाला सुद्धा आनंद झाला असता. त्यांच्या देशातल्या सगळ्यात म्हणजे मी काय त्याला वाईट नाही म्हणणार, पण बिलो ॲव्हरेज युनिव्हर्सिटीज इकडे आणून आपल्याला काय उपयोग होईल याचा आपण विचार केला पाहिजे. काल प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज संदर्भात आपली भरपूर चर्चा झाली. म्हणजे एका बाजूला फॉरेन युनिव्हर्सिटीजना 250 एकर नवी मुंबईतली हजारो कोटीची जमीन देऊन टाकायची, दुसऱ्या बाजूला जो ऍप्लिकेशन देईल त्याला पण प्रायव्हेट युनिव्हर्सिटीजचं आपण त्यांना मान्यता देऊन टाकायची. आणि ज्या आपल्या वर्षानुवर्ष पारंपरिक ज्या आपल्या पब्लिक युनिव्हर्सिटीज आहेत, सार्वजनिक विद्यापीठं आहेत, त्याची आज परिस्थिती काय आहे. आज दुर्दैवाने, अत्यंत दुर्दैवाने हे सांगावं असं वाटतं की जे वर्ल्ड रँकिंग आहे, QS वर्ल्ड रँकिंग विद्यापीठांचं, त्याच्यामध्ये पहिल्या 500 मध्ये सुद्धा आपल्या महाराष्ट्रातलं एकही विद्यापीठ येत नाही. जगभरातल्या टॉप विद्यापीठांमधल्या पहिल्या 500 मध्ये सुद्धा येत नाहीत. सगळ्यात पहिलं कुठलं येतं? पुणे विद्यापीठ. जगात त्याचं रँकिंग काही आहे 790. म्हणजे आपली ही आज परिस्थिती आहे. आणि मग त्याच्या मागे मुंबई असेल, नागपूर असेल, गोंडवाना असेल, ही सगळी विद्यापीठं मागे येतात. मग आपण ह्यावर कधी काम करणार? आज मुंबई विद्यापीठाचं नाही म्हटलं तरी 250 वर्षाचा त्याला इतिहास आहे, पण आज इन्फ्रास्ट्रक्चर काय आहे? आपल्या हाकेच्या अंतरावर त्यांचा मुख्य कॅम्पस आहे. माझी विनंती आहे, कधीतरी दादा, आपण अनेक वेळा जाता विद्यापीठात, पण कधीतरी जाऊन त्यांचं आपण कॅन्टीन बघा. कॅन्टीन मध्ये बसायला सुद्धा जागा नसते, वडापाव सुद्धा शिळा मिळतो. हे आपल्याला काय शोभणार आहे का? नाही का कन्क्लूड काय, मी काय सगळं महत्वाचंच बोलतोय. मग सर्वांना असं काय म्हणजे बरोबर आहे. त्यामुळे आपण हा विचार केला पाहिजे की आपली जी सार्वजनिक पब्लिक युनिव्हर्सिटीज आहेत, मध्ये मुंबई विद्यापीठ असेल, पुणे विद्यापीठ असेल, ही सक्षम करण्याकरता आपण काय करू शकतो. आज खेळाचा काय दर्जा आहे या सगळ्या विद्यापीठांमध्ये? जगभरामधल्या जितक्या चांगल्या ऑलिम्पिक्सच्या टीम आहेत, या सगळ्यांमध्ये ऑलिम्पिक्सचे खेळाडू हे कुठनं तयार होतात? तर त्या विद्यापीठातनं भरती होतात. आपल्याकडच्या जितक्या टीम आहेत, मी तर कधीच ऐकलं नाही एखाद्या कुठल्या तरी युनिव्हर्सिटीमधला मुलगा हा देशात जाऊन प्रतिनिधित्व करतोय. कुठेच होत नाही. स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आपण मागे. रिसर्चबद्दल मी काल सांगितलं, जगभरातला खास करून अमेरिकेतले जेवढे स्टार्टअप आहेत त्यातले 80% स्टार्टअपची सुरुवात ही तिकडच्या युनिव्हर्सिटीमध्ये होते. फेसबुकची सुरुवात तिकडे झाली, उबरची सुरुवात युनिव्हर्सिटीत झाली, एअरबीएनबीची झाली, गुगलची झाली. आपल्याकडे ते होताना दिसत नाही. आणि त्यामुळे आपण या सगळ्यावर कधी काम करणार, कसं काम करणार, यावर सुद्धा आपण विचार केला पाहिजे. आणि मला असं वाटतं, विद्यापीठांचा मूळ आवाज हा विद्यार्थ्यांचा असतो. विद्यार्थी हा विद्यापीठाचा कणा असतो. आज विद्यार्थ्यांना दादा रिप्रेझेंटेशनच उरलेलं नाहीये. अनेक वर्षांपासून विद्यापीठाच्या सिनेटमध्ये विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी जाऊ नाही शकत. आपण खूप वर्षांपूर्वी घोषणा केली की आपण विद्यार्थ्यांच्या निवडणुका घेऊ, पण अजूनही निवडणूक जात नाही. आणि म्हणून 30-30, 40-40 वर्ष आधी ग्रॅज्युएट झालेले लोक विद्यार्थ्यांसाठी काय हिताचं आहे हे निर्णय घेतात, पण विद्यार्थी तिकडे पोचू नाही शकत. विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी तिकडे पोचण्याकरता ज्या सिनेटच्या निवडणुका आहेत त्या आपण वेळेवर घ्या. ज्या CRच्या निवडणुका होतात त्या आपण घोषणा करा, अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि त्यासोबत एक शेवटचा मुद्दा घेतो आणि थांबतो, एक 30 सेकंदाचा. माझी एवढीच विनंती आहे की हा जो काही सगळा विकास होतोय, हा विकास जर आपण पाहिला तर केवळ मुंबई आणि पुणा, महाराष्ट्र म्हणजे मुंबई आणि पुणा नाही. आपण ही जी काही विद्यापीठं उभी करतोय, मग ती प्रायव्हेट असतील, फॉरेन असतील किंवा सार्वजनिक विद्यापीठं असतील, याचा पसारा हा संपूर्ण महाराष्ट्रभर झाला तर महाराष्ट्राचा शेवटचा युवक त्याची प्रगती होईल. आज गडचिरोलीमध्ये झालं पाहिजे, हिंगोलीत झालं पाहिजे, परभणीत झालं पाहिजे, सिंधुदुर्गात झालं पाहिजे. आज मुंबई विद्यापीठाची पालघर असेल, सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, अगदी कल्याणचं उपकेंद्र असेल, याची परिस्थिती आपण कधीतरी पाहिली पाहिजे. या उपकेंद्रांमध्ये कोणी नसतं, बंद पडलेली उपकेंद्र आहेत. आणि म्हणून जर मुंबई विद्यापीठाची परिस्थिती असेल तर बाकी विद्यापीठांची काय परिस्थिती आहे याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. बोलण्यासारखं अनेक आहे, मला कल्पना आहे. आज 1 तासाची चर्चा आहे, त्यामुळे मी जास्त बोलत नाही. धन्यवाद मला वेळ दिल्याबद्दल. 293च्या सत्ताधारी पक्षाच्या प्रस्तावावर बोलण्यासाठी मी या ठिकाणी उपाध्यक्ष महोदय